एक महत्त्वाची बातमी बघतोय। विलास शिंदे यांच्या संदर्भातली ही बातमी आहे। विलास शिंदे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं कळतंय। शिवसेना उबाठाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत विलास शिंदे, जे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यांच्यासोबत 8 नगरसेवक, 10 जिल्हा परिषद सदस्य, 50हून अधिक सरपंच आणि ठाकरे गटाच्या 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। हे सगळेच्या सगळे शिंदे गटामध्ये आज प्रवेश करतायत, शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत। ते नाशिकहून ठाण्याकडे निघणार आहेत। 400 गाड्या त्यांच्यासोबत असतील, शक्ती प्रदर्शन करतील असं कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताय, नेमकं काय कारण, नेमकं काय दुःख होतं असं की ठाकरेंना सोडावं लागलं? दुःख म्हणजे असे की हे कोणापासून लपलेलं नाही। 30 वर्षापासून प्रामाणिक शिवसैनिक म्हणून काम करतोय, शाखा प्रमुखापासून तर आजपर्यंत। पण या अगोदर आमच्या अगोदर आलेले लोक, आमच्या नंतर आलेले लोक, आमदार खासदार मंत्री होऊन गेले, काही पक्ष सोडून गेले, परत पक्षात आले, परंतु आम्ही आहे तिथंच आहे। आम्हाला काही अपेक्षा काहीच नाही। आम्हाला अपेक्षा एवढंच आहे की आमच्या कामाचं आम्ही स्वाभिमानी लोक आहे। आणि जो शेतकरी कुटुंबातील, गरीब कुटुंबातील, सर्वसामान्य कुटुंबातील माणूस असतो, मला वाटतं तो स्वाभिमानी असतो। आणि मी स्वाभिमान टिकवणारा, स्वाभिमानी बाळगणारा माणूस आहे, त्याच्यात काही गैर नाही। आपण ह्या कालखंडात जर बघितलं तर आमच्या नंतर आलेले लोक, ज्यांच्या मागे एक माणूस नाही, ज्यांच्या मागे एक नगरसेवक नाही, ज्यांची प्रतिमा काय आहे, माझ्यापेक्षा वयाने ज्युनियर आहे ना, पक्षात ज्युनियर आहे, वयाने ज्युनियर आहे, त्यांना तुम्ही जिल्हा प्रमुख करता। याचं नेमकं मूल्यमापन कोण करते, कसं करते? मग आमचे नगरसेवक सोबत आहे, आमचे पदाधिकारी सोबत आहे। आजपर्यंत पक्ष फोडून आम्ही कधी गेलो नाही, पक्षाच्या विरुद्ध कारवाई केली नाही, आमच्यावर कधी कुठलं आजपर्यंत डाग लागला नाही, कुठलं आमचं कॉन्ट्रॅक्टर नाही, आम्ही कुठल्या चौकशीला किंवा आमच्यामुळे पक्ष अडचणीत आला असं कुठे आम्ही कृत्य केलं नाही। मग असं असताना खालचे लोक जे काही आहेत जिल्हा लेवलचे, त्यांना हे दिसत नाही का? मग त्यांनी ठरवायचं याला नाही यालाच करायचं, वरती जायचं आणि त्यालाच करून आणायचं। मग इथं त्या प्रामाणिक किंवा निष्ठावान शिवसैनिकाचा अवमान नाही का तो? विलास शिंदे अवमान सहन करू शकणार नाही, स्वाभिमान गहाण ठेवू शकणार नाही। माझ्यावर अन्याय झाला आहे 100%, आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे। त्यांनी सांगितले तो मी खुद्दार आहे, गद्दार नाही, पण एवढा शंड नाही का कोणी काही अन्याय करेल। बाळासाहेबांनी सांगितले अन्याय सहन करायचं नाही, अन्यायाच्या विरुद्ध खराब आवाज उठवणार तो शिवसैनिक, आणि तेच विचार आहे ना माझे। आता तेच विचार माननीय पक्ष मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब घेऊन चालले। 40 आमदार बाहेर पडले तेव्हा तो गट होता, शिंदेची सेना नाही, हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। 40 आमदार कालपर्यंत तुम्हीच म्हणत होते। हो, मी तिकडेच येतोय, तुम्ही काय म्हणता त्याचं मला कळतंय। जेव्हा 40 आमदार बाहेर पडले तेव्हा तो गट होता। जनतेने आणि न्यायालयाने सुद्धा त्यांना मान्यता दिली, तो पक्ष झाला, आणि जनतेच्या न्यायालयात त्यांना मान्यता मिळाली, म्हणजे 60 आमदार झाले। ते विचार खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची घेऊन महाराष्ट्रात गेले, म्हणून ते 60 आमदार झालेले आहे। आणि म्हणून जर ह्या महाराष्ट्र बाळासाहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र करायचा असेल, इथला शेतकरी असेल, कामगार, अहो सामान्य कुटुंबातले लोक आहे आम्ही, सामान्य लोकांचे प्रश्न आम्ही समजू शकतो। 12 वाजता भेटून आम्हाला कधी कोणी पाहते नाही आमच्याकडं, पण गरज नाही, लोक आम्हाला काही फॉलो करतात, आम्ही लोकांचे कामं करतो। पण एकनाथ शिंदे साहेब 16-16, 18-18 गड्डे काम करतात, ते पण सामान्य कुटुंबातले, त्यांना काही मिळवायचं नाही। पण खऱ्या अर्थानं जर आज त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर आज मला वाटतं हे 60 आमदार तुम्हाला दिसले नसते। 60 आमदार दिसणं नाही म्हणजे काही संख्या नाही आहे, पण त्यांच्या पाठीमागे असलेल्या मतदारसंघातले काही लोक आहेत, त्यांचे काही काम आहे, आज आपल्याला वेगळ्या पद्धत। मी एकनाथ शिंदे साहेबांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर वेगळी होती, पण ज्यावेळेस जवळ आम्ही गेलो, त्यांचे विचार समजून घेतले, त्यांना काही अपेक्षा नाही, ते फक्त विचार टिकवण्यासाठी, विचार पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतात। मग त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करायचं ठरवले। आज आम्ही आमच्या घरीच जातोय। तुम्हाला तक्रार करण्यासाठी मातोश्रीवर कोणी अडवलं होतं, तुम्ही मातोश्रीवर जात होता ना, त्यावेळेला तुमचं मातोश्रीवर जाणं होतं, संजय राऊतांना तुम्ही भेटत होता, मग तुमच्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या नाही? बरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो, मातोश्रीवर आम्ही गेलो, मी खोटं बोलणारा, लबाड बोलणारा माणूस नाही। आम्ही सांगितलं राजाभाऊ वाजेंना उमेदवारी द्या, दिली ना, आणि आम्ही त्याच ताकदीने निवडून पण आणली। तुमच्यावरच्या अन्यायाचं पण आम्ही काय चुकलं, आमचं चुकलं काय? आम्हाला काय नाही देऊ शकले तुम्ही? आमदार क्या खासदार क्या आम्हाला काय नाही देऊ शकले? आम्ही मागितलं ना, 2009ला मागितली, 2014ला मागितली, 2019ला मागितली, 2024ला मागितली। 24ला मीच सांगितलं का आता मला माहिती मला भेटणार नाही, म्हणलं बडगुजरा देऊन टाका, कायला आपला अपमान करून घ्यायचा। मीच पुढे झालो, म्हणलं यांनाच द्या, आम्ही यांना निवडून आणतो। आम्ही ताकदही लावली, पण शेवटी त्यांच्या नशिबात नव्हतं, पण आम्ही कुठे त्यांच्या विरोधात काम नाही केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।